भुवनेश्वर येथे कृष्णा वेण्या या नद्यांच्या जवळ श्री नरसिंह सरस्वती गुप्त रूपाने 4 महिने वास करत होते। श्री नरसिंह सरस्वती तेथे राहत असताना अनेक भक्तजन त्यांचे दर्शन घेण्यासाठी येत असत। त्यांच्या दर्शनाने भक्तगणांना समाधान वाटे। स्वामी भक्तजनांच्या मनात दुःख, अडचणी, काळजी ओळखून भक्तगणांना ते शुभाशीर्वाद देत व भक्तांच्याही सर्व कामना साध्य होत। वेदशास्त्र ब्राह्मण कोल्हापूर गावात वास करत होता। त्या ब्राह्मणाला अतिशय मतिमंद असा एकुलता एकच मुलगा होता। ब्राह्मण त्याला गायत्री मंत्र शिकवी, संध्या शिकवी। त्याच्या मुंजाच्या वेळी त्याचे वय 8 वर्ष होते, परंतु वडिलांनी शिकवलेले काहीच लक्षात राहत नसे। आई वडिलांना या मुलाची फार काळजी वाटत होती। गावातील लोक त्याची निंदा करत असत। एका विद्वान ब्राह्मणाच्या मुलाची बुद्धी मंद आहे हे पाहून लोक त्याला नाव ठेवत असे, त्याची निंदालस्ती करीत। पण तो मुलगा मतिमंद असल्याने त्याला कळणार कसे? त्याला लोक हवं तसं बोलत। वेदज्ञानी ब्राह्मणाचा काही दिवसांनी मृत्यू झाला। वडील वारल्यामुळे आईला मुलाची फार काळजी वाटू लागली। आता मुलाला कोण बघणार, त्याची काळजी कोण घेणार, त्याचे पुढील आयुष्य कसे जाणार, अशी काळजी आई करू लागली। हे मुलाला समजत होते, पण आईची अवस्था पाहून मुलाला फार दुःख वाटे व त्यामुळे तो एक दिवस अचानक भुवनेश्वरला निघून गेला। मुलगा भुवनेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन ठाण मांडून बसला, पण देवीला त्याची दया आली नाही। त्यामुळे त्याने वैतागून स्वतःची जिव्हा कापलून ती देवीच्या चरणस्थानी अर्पण केली व मनातून देवीला म्हणाला, मी ज्या आयुष्याला कंटाळलो आहे, माझं मस्तक कापून तुझ्या चरणावर अर्पण केल्यावर तरी तुला माझी दया येईल की नाही? हे सर्व बघून देवीला मुलाला प्रत्यक्ष दर्शन दिले। देवी त्याला म्हणाली, तू काही काळजी करू नको, तुझ्या सर्व मनोकामना मी पूर्ण करील। कृष्णा नदी शेजारीच वाहत आहे। कृष्णा नदीच्या काठावर सिद्धमुनी श्री शंकरांच्या रूपामध्ये औदुंबराच्या झाडाखाली ध्यानासाठी बसले आहेत। त्यांना तू शरण जा, ते तुझी मनोकामना पूर्ण करतील, असा दृष्टांत देवी अंतर्धान पावली। खूप आनंद झाला। तो त्वरेने सिद्धमुनींना भेटला, परंतु तोंडातून शब्द निघत नव्हते, कारण त्याने देवी माते भुवनेश्वरीच्या चरणी जिव्हा अर्पण केली होती, त्यामुळे बोलता येत नव्हते। त्याने सिद्धमुनींच्या चरणकमलावर मस्तक ठेवलं व हात जोडून नमस्कार केला। मुलाची अवस्था बघून त्यांना दया आली आणि काय चमत्कार! सिद्धमुनींनी मुलाच्या मस्तकावर हात ठेवताच मुलाला स्पष्टपणे बोलता येऊ लागले। त्याची जिव्हा परत पहिल्यासारखी दिसू लागली। त्याने आपले दुःख मुनींना सांगितले। मुनींनी त्याच्या रसनेवर चिमूटभर भस्म ठेवले। ते ठेवताच मुलाने वेदघोष सुरू केला। स्वामींच्या आशीर्वादाने हा चमत्कार झाला होता। स्वामींचा आशीर्वाद घेऊन आनंदाने आपल्या आईला भेटायला तो कोल्हापूरला आला। त्याला पाहून आईला फार आनंद झाला। मुलामध्ये खूप बदल झाला होता। त्याची टिंगल करणारे लोक त्याच्या जवळही येत नव्हते। त्या मतिमंद मुलामधील एवढा बदल पाहून कोल्हापूर गावातील सारे लोक अचंबित झाले। पुढे या मुलाच्या सर्व अडचणी संपल्या। त्याला कुठलीच काळजी उरली नाही। त्याचे लग्न झाले, मुलं झाली। तो सुखासमाधानाने संसार करू लागला। त्याला भरपूर धन मिळत होते। ज्याचे घरी नाही धन, त्यास विद्या हेची धन। शिक्षणाच्या मदतीने भरपूर पैसा माणसाला मिळतो। त्याचे नावलौकिकता वाढ होते। समाज त्याला सन्मान देतो। ज्ञानाचे धन हे झऱ्यातील झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे असते, ते कधीच आटत नाही। विद्या हे निर्मळ, स्वच्छ, शांती, समाधान देण्याचे साधन आहे। शिक्षण हे जीवनातील अतिमहत्वाचा ठेवा आहे, हे कुणीही विसरू नये। त्याच्या साधू संतांचा आशीर्वाद सोबत मिळतो, त्यांच्यासारखा दुसरा भाग्यवान कुणी नाही।